नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 30 जुलैच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये, व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत पण सबस्क्राईब करत नाहीये, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण इकडे पाहतो की प्रियंका आता पहाटे 4 वाजताच उठलेली असते. ती आता बाहेर येते आणि म्हणत असते की नाही मला ना आता सगळी कामं करायलाच पाहिजेत, असं म्हणून ती आता अंगणामध्ये येते. तर सगळीकडे अंधारच असतो. त्याच्यामुळे प्रियंका घाबरते आणि म्हणत असते की बापरे, किती अंधार आहे आणि कोणी दिसत सुद्धा नाहीये, काय करू? मला तर ह्या सगळ्या कामाची सवय पण नाहीये आणि भीती पण वाटत आहे, काय करू? असा ती विचार करते. तेवढ्यातच ती पुन्हा म्हणत असते की नाही कामं तर करायलाच पाहिजे, कारण आदर्श सून व्हायचं असेल तर कामं करावीच लागतील ना, सुनेची कामं करावीच लागतील. पाहुणी नाहीये मी या घरची, मी या घरची सून आहे, त्याच्यामुळे मला ना सगळे आता कामं करावंच लागणार आहे, असं म्हणून ती आता तिकडे जाते आणि तिथला खराटा घेऊन येते. आता सगळं अंगण असं सप सप झाडत असते. खराट्याचा आवाज खूप होत असतो. तर आता ती पुन्हा म्हणते की नाही, हा आवाज खूपच येतोय, कोणी जरी जागं झालं ना तरी काही मग ते लगेचच बाहेर येईल ह्या आवाजामुळे, त्याच्यामुळे ना मला हळूहळू झाडायला पाहिजे, असं म्हणून मग ती आता हळूहळू अंगण झाडत असते. तर इकडे दुसरीकडे शिवनाथला आता जाग येते. आता पहाटे 4 वाजता त्याला सुद्धा जाग येते, कारण त्याला पाणी प्यायचं असतं म्हणून. मग आता तो हळूच उठतो आणि तिथे तांब्या ठेवलेला असतो, त्या तांब्यातलं पाणी प्यायला लागतो. पण आता तांब्यातलं पाणी संपलेलं असतं, म्हणून आता तो म्हणत असतो की हळूच जावं लागेल, नाहीतर उमा जाग्या होतील, असं म्हणून तो हळूहळू पाणी पिण्यासाठी हॉलमध्ये येतो. आता हॉलमध्ये आल्यानंतर त्याला झाडूचा आवाज येत असतो, म्हणजे झाडलेल्याचा आवाज येत असतो. तर तो म्हणत असतो की एवढ्या पहाटे कोण झाडतंय? तर आता तो पाहायला येतो, तर त्याला दिसतं की प्रियंका झाडू मारत असते. आता ते पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तो म्हणत असतो की ही ही एवढ्या लवकर उठलेली आहे आणि झाडत कशी काय आहे? आता तो पाहतो तर घड्याळामध्ये 4 वाजलेले असतात, त्याच्यामुळे त्याला थोडंसं वेगळंच वाटतं. तो लगेच आतमध्ये येतो आणि उमाला उठवत असतो. उमाला म्हणत असतो की अहो उमा, उठा ना उठा ना. आता उमा काही उठतच नसते, ती गाढ झोपलेली असते. तर शिवनाथ तिला जोरजोरात आवाज देतो. मग आता उमा उठते आणि म्हणत असते की अहो काय झालं, राघव आला का? तिला असं वाटतं की राघवच आलाय. तर शिवनाथ म्हणत असतो की राघव नाही आलेला, ती बाहेर बघा काय करतीये ते. मग उमा म्हणत असते की ती ती कोण? मग शिवनाथ म्हणतो की ओ ती नाही का आपल्या. आता त्याला काहीच बोलता येत नाही, तो नावही घेत नाही आणि सून आहे असंही म्हणत नाही. आता तो म्हणतो की ती श्रीधरची बायको बघा काय करतीये बाहेर. तर उमा म्हणते की काय करतीये? तर तो म्हणतो की चला ना बघा तुम्हीच तुमच्या डोळ्याने काय करतीये ते. मग उमा आणि शिवनाथ बाहेर येतात आणि पाहतात तर ती झाडू मारत असते. मग आता उमा म्हणते की काय, ही का झाडू मारतीये आणि एवढ्या लवकर का उठलेली आहे? त्यावेळेस शिवनाथ म्हणतो की मला तरी काय माहिती, विचारा ना तिला का झाडू मारते ते, विचारा जावा. तर उमा म्हणते की नाही, मी नाही ना बोलत तिच्याशी. तर शिवनाथ म्हणतो की हा मी पण नाही बोलत, मग आता काय करायचं? तर उमा म्हणते की थांबा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी वेदाला उठवते आणि तिला विचारायला लावते. मग शिवनाथ म्हणतो की हा जावा पटकन वेदाला उठवा आणि तिला इकडे बोलवून आणा. मग आता उमा लगेचच आतमध्ये जाते. आता आतमध्ये गेल्यानंतर ती वेदाचा दरवाजा वाजवत असते. वेदा काही आता दरवाजाच उघडत नाही, ती पण झोपलेली असते. मग उमा आता जोरात दरवाजा वाजवते आणि तिला आवाज देत असते. मग वेदा बाहेर येते आणि डोळे चोळत म्हणत असते की काय गाय, इतक्या लवकर काय उठवलं, काय झालं, पहाटे पहाटे कोण उठवतं? तर उमा म्हणत असते की अगं बाहेर बघ ती काय करतीये. तर इकडे वेदा म्हणते की कोण ती? तर उमा म्हणते की अगं ती. तर आता वेदा म्हणते की आई तुझं ना काहीतरीच असतं, जाऊ दे मला झोपायला. तर उमा म्हणते की नाही झोपाय नको जाऊ, ती श्रीधरची बायको बघ बाहेर झाडू मारत आहे. तर वेदा म्हणते की काय एवढ्या लवकर, चल. मग आता उमा वेदाला बाहेर घेऊन येते आणि वेदा पाहते तर आता ती तिथे अंगण झाडत असतं. ते पाहून वेदाला आश्चर्याचा धक्काच बसतो. वेदा म्हणते की काय, ही एवढ्या लवकर का झाडू मारते आणि आता तर विहिरीमधलं पाणी सुद्धा काढतीये. इकडे आता तिने भरपूर पाणी काढलेलं असतं आणि पाणी भरून ठेवलेलं असतं. त्यावेळेस वेदाला उमा म्हणत असते की अगं काय करते, इथेच बघत बसलीये का? जा बरं तिला सांग की हे करायची काही गरज नाहीये, जा लवकर. तर शिवनाथ पण म्हणतो की हा जाऊन सांग तिला की हे करायची गरज नाहीये म्हणून, विचाराने का उठले ते एवढ्या लवकर. तर वेदा म्हणते की हो जाते. मग वेदा लगेचच आता तिकडे प्रियंकाच्या जवळ जाते आणि प्रियंकाला म्हणत असते की वहिनी अहो तुम्ही हे काय करताय, कशाला पाणी काढताय? तर आता प्रियंका वेदाला पाहते आणि म्हणत असते की अहो तुम्ही उठला वय, अहो काही नाही हे कामं करत होती. तर वेदा म्हणत असते की अहो कशाला करताय ही सगळी कामं? तर ती म्हणते की अहो घरच्या सुनेने ही कामं केलीच पाहिजे ना, बघा ना आता पाणी पण किती काढून ठेवलेलं आहे
आपल्यात भरपूर माणसं आहे तर एवढं पाणी लागतच असेल ना, आणि अंगण पण मी झाडलेलं आहे. आता जाते, पटकन अंघोळ करते आणि मग सगळ्यांसाठी मस्त छान असा गरम गरम चहा करते. आता हे सगळं उमा आणि शिवनाथ ऐकतात. त्यांना तर आता वेगळंच वाटत असतं हे सगळं. तर आता प्रियंका खूपच गोड कौतुकाने हे सगळं पाहत असते. त्यावेळेस वेदा म्हणत असते की अहो, हे सगळं करण्याची काय गरज आहे, इतक्या लवकर कशाला उठलाय तुम्ही? तर तिकडून आता शिवनाथ पण म्हणत असतो की हा, त्यांना म्हणावं की एवढ्या लवकर उठायची गरज नाहीये, या घराचा नियम नाहीये की पहाटेच उठलं पाहिजे म्हणून, आणि विचार की का उठून हे सगळं केलेलं आहे ते. आता प्रियंका म्हणत असते की अहो, आमच्या ह्यांनीच सांगितलं की पहाटे 5ला उठायचं आणि सगळी कामं करायची. त्यावेळेस वेदा म्हणते की काय, दाद्याने सांगितलं? मग लगेच आता शिवनाथ म्हणत असतो की श्रीधरने सांगितलं का? मग तो श्रीधरला आवाज देतो, श्रीधर, ए श्रीधर उठ. मग आता सगळेच जण आतमध्ये जातात. वेदा, प्रियंका, उमा सगळेच जण आतमध्ये जातात. मग शिवनाथ आता श्रीधरच्या रूमचा दरवाजा आता जोरजोरात वाजवतो. ए श्रीधर, बाहेर ये पटकन श्रीधर, असं म्हणून तो आवाज सुद्धा देत असतो. मग आता श्रीधर डोळे चोळत आता बाहेर येतो आणि त्याला हे सगळं काहीच कळत नाही. तो आता म्हणत असतो की थांबा आप्पा, मी लाईट लावतो. आता तो लगेचच लाईट लावतो आणि आता उजेड झाल्यानंतर त्याला आता सगळे समोर तिथे दिसतात. प्रियंका, वेदा, आई, आप्पा सगळेच जण दिसतात. तर आता त्यावेळेस तो म्हणत असतो की तुम्ही सगळे इथे कसं काय? तर वेदा म्हणत असते की आधी डोळे नीट उघडून बघ, मग तुला सगळं काही सांगतो. मग आता तो डोळे चोळून आता नीट उघडतो आणि पाहतो तर आता आप्पा समोरच त्याच्याकडे रागाने पाहत असतात. मग आता आप्पांना असं रागाने पाहून तो घाबरतो आणि म्हणत असतो की काय झालं? आणि तो घड्याळाकडे पाहतो तर आता 4:10 झालेली असतात. म्हणून तो म्हणत असतो की काय झालं, सगळेजण असे पहाटे 4 वाजताच कसे काय उठलेले आहेत? त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की काय झालं, आम्हालाच विचारतोय का? तू काय सांगितलं तुझ्या बायकोला? सांग बरं, काय सांगितलं ते? इतक्या लवकर का ती उठलेली आहे? त्यावेळेस तो म्हणतो की मी काय सांगितलं, मी काय केलं? तर प्रियंका म्हणत असते की अहो, तुम्ही नाही का सांगितलं आमच्या पहाटे 5 वाजता उठतात आणि त्यांना सगळं काही स्वच्छ लागतं, अंगण वगैरे सगळं स्वच्छ लागतं. मग त्यावेळेस श्रीधर म्हणतो की हा, ते मीच सांगितलं तिला की आप्पा पहाटे 5ला उठतात. पण मी काय खोटं सांगितलं का आप्पा? तुम्ही पहाटे 5लाच उठता ना? तर इकडे शिवनाथ मात्र त्याच्याकडे आश्चर्यानेच बघत असतो. तर वेदा म्हणत असते की दाद्या, पण असं का सांगितलं तू वहिनीला? त्यावेळेस श्रीधर म्हणत असतो की का सांगितलं म्हणजे, अगं आपले आप्पा आपलं कौतुक सांगत नाही का कोणाला, म्हणून मी तिला कौतुकाने सांगितलं की आमच्या आप्पा पहाटे 5ला उठतात आणि सगळं काही करतात. मी ते कौतुकाने सांगितलेलं आहे. आपण आता याच्यावरती काय झालेलं आहे, असं का तुम्ही सगळेजण आलेला आहात आणि काय झालेलं आहे? त्यावेळेस आता तो असं म्हटल्यानंतर तिकडे शिवनाथ म्हणत असतो की आणि तू किती वाजता उठतो? त्यावेळेस श्रीधर म्हणतो की मी, आता तो खालीच मान घालतो आणि म्हणत असतो की मी नाश्त्याच्या आधी 15 मिनिटं उठतो. आता असं म्हटल्यानंतर वेदा म्हणत असते की म्हणजे आपण सगळेजण 8:30ला नाश्त्याला जमतो, म्हणजे तू उठतो 8:15ला आणि वहिनीला उठायला सांगितलं आहे पहाटे तू, असं कसं काय तू करू शकतो? आता इकडे प्रियंका सुद्धा खाली मान घालूनच उभा असते, ती काहीच बोलत नाही. तर इकडे शिवनाथ म्हणत असतो की तू किती वाजता उठतो? 8:15ला, आणि तिला पहाटे उठायला लावले वे. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी पहाटे 5ला उठतो कारण मी चालायला जातो. मी काही पहाटे 5ला उठून कामं करत बसत नाही, झाडू वगैरे मारत नाही. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की अयो आप्पा, असं आहे वय? अहो, मला असं वाटलं की तुम्ही उठून झाडूच मारत असाल, मला माहिती नाहीये ना, कारण मी उशिरा उठतो ना. त्यावेळेस ते शिवनाथ म्हणत असतो की हा, तुम्हाला काय माहिती, तुम्ही नाश्त्याच्या वेळेसच उठून कशी तरी आंघोळ करून भराभरा येता. पण ह्या घरचा नियम आहेत, या घरचे जे नियम आहेत ना ते पाळलेच पाहिजेत. या घरच्या सुनांनी लवकर उठलंच पाहिजे, उठून घरातली सगळी कामं केलीच पाहिजे, असं तर तो बोलत असतो. मग सगळ्यांना आश्चर्यच वाटतं, उमाला, प्रियंकाला, वेदाला सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं की आप्पा असे का बोलत आहे? तर शिवनाथ म्हणत असतो की असं केलंच पाहिजे, असा नियम नाहीये. मग आता थोडंसं सगळ्यांना बरं वाटतं. वेदा सुद्धा इथे आता हसत असते. तर आता शिवनाथ म्हणत असतो की काही गरज नाहीये की ह्या घरच्यांनी लवकर उठावं, कामं करावी, सुनांनी सुद्धा हे सगळं करावं, अशी गरज नाहीये. ह्या घरच्या सुना इथे काम करायला आलेल्या नाहीयेत, त्या लग्न करून या घरची लक्ष्मी म्हणून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे या सगळ्याची गरज नाहीये. या घरचे जे काही नियम आहेत ना तेवढेच जरी पाळले ना तरी बाद झालं. लवकर पहाटे उठून झाडू मारण्याची, पाणी काढण्याची काहीच गरज नाहीये, असं म्हणून आता तो सगळं काही इथे नियम सांगत असतो आणि तिथून निघून जातो. आता तो निघून गेल्यानंतर उमा सुद्धा म्हणत असते की वेदा, आणि हो अजून तिला सांग, या घराच्या बाहेरच विहीर आहे आणि ती आपली स्वतःची विहीर आहे, पंप पण आहे. जरी कधी पाणी लागलं
तरी आणता येईल आणि विहीर काही कुठं पळून जात नाही, त्याच्यामुळे पहाटे उठून विहिरीतलं पाणी काढायची गरज नाही. आता उमा सुद्धा सांगून तिथून निघून जाते. उमा गेल्यानंतर वेदा म्हणत असते की वहिनी, कळलं का तुम्हाला, आता ना काहीच गरज नाहीये पहाटे उठण्याची, फक्त नाश्त्याच्या आधी उठून रेडी होऊन तयार होत जावा. आणि मग ती तिकडे जाते आणि ती श्रीधरला म्हणत असते की स्वतः एवढ्या उशिरा उठतो आणि वहिनीला पहाटे उठायला लावले, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर आता इकडे प्रियंका म्हणत असते की सॉलिड आहेत तुमचे आप्पा आणि त्यांचे नियम पण मस्त आहेत तुमचे आप्पा. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की आणि तू पण काही कमी नाहीये, काय गरज होती तुला एवढ्या पहाटे उठायची, मला तरी विचारायचं ना, चल आता झोपायला. मग प्रियंका म्हणत असते की अरे मला ना आदर्श सून व्हायचंय ना, म्हणून मी हे सगळं केलं, बरं आता जाऊ दे. तर श्रीधर म्हणतो की हा आदर्श सून होतीये, तुला ना खूपच घाई आहे, चल लवकर झोपायला, असं म्हणून तो आता तिच्या हाताला धरूनच घेऊन चाललेला असतो. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की अरे हो हो, लाईट तरी बंद कर. मग प्रियंका आता लाईट बंद करते आणि मग श्रीधर आणि प्रियंका त्यांच्या रूममध्ये झोपण्यासाठी जातात. तर इकडे दुसरीकडे बंटी मामा आता तिथे बेंचवरती झोपलेला असतो. राघव बरोबरच आता तो रात्री तिथे झोपलेला असतो. मग अचानक त्याला आता सूर्य डोक्यावरती आल्यामुळे जाग येते आणि मग तो आता तिथून उठतो आणि डोळे चोळतो. आता डोळे चोळल्यानंतर त्याचा चष्मा घालतो आणि राघव जिथे झोपलेला आहे तिकडे पाहतो. तर राघव त्याला तिथे दिसतच नाही. आता राघव तिथे दिसत नाही म्हणून आता बंटी मामा घाबरतो आणि उठून आता इकडे तिकडे शोधायला लागतो आणि म्हणत असतो की राघव, ए राघव, अरे कुठे गेला. आता हा राघव परत कुठे गेला, आता याला शोधायचं म्हणजे आता माझं वजन कमी होणार आणि मला त्रासच होणार, आता कुठे गेला असेल काय माहिती हा राघव ना, असा आता तो बोलतच असतो. तेवढ्यातच पाठीमागून राघव त्याच्यासाठी चहा घेऊन येतो आणि राघव म्हणतो की मामा हे घे चहा. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की राघव, अरे कुठे गेला होता, चहा न्यायला गेला होता वय, मला असं वाटलं की आता झोपण्यासाठी दुसरी जागा शोधायला गेलाय की काय. त्यावेळेस राघव म्हणत असतो की मामा एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या राघवला जरी कोणी सोडलं ना तरी हा राघव कोणालाच सोडणार नाही, हा राघव नेहमी त्यांच्या बरोबर असणार. त्यावेळेस मामाला छान वाटतं आणि मामा म्हणत असतो की हा तेवढं बरं करतो. तर एक घोट तो चहाचा पितो. तर राघव म्हणतो की कसा आहे चहा. त्यावेळेस मामा म्हणतो एकदम मस्त आहे. तर राघव म्हणतो की आणि मी. तर मामा म्हणतो की तू तर एकदम सॉलिड आहे, माझा एकदम प्रिय भाचा आहे तू, असं म्हणून दोघेही आता इथे खुश झालेले असतात. तर इकडे प्रियंकाने सगळ्यांसाठी चहा बनवलेला असतो आणि आता ती घेऊन चाललेली असते. तेवढ्यातच तिकडून उमा येते. मग प्रियंका उमाला म्हणत असते की आई, मी चहा बनवलेला आहे, तुम्ही घेऊन जाता का बाहेर. आता उमा तिच्याकडे रागानेच बघते. मग प्रियंकाला समजतं आणि ती म्हणत असते की सॉरी सासूबाई, मी चहा बनवलेला आहे, तुम्ही घेऊन जाता का. म्हणजे त्याचं काय, मी घेऊन गेले असते पण आता माझ्या हातचा चहा आप्पा पेणार नाहीत आणि आप्पा जर पेले नाही तर बाकीचं कोणीच पेणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही घेऊन जा ना. मग आता उमाला ते बरोबर वाटतं आणि मग उमा तिच्या हातातून ट्रे घेते पण तिच्याबरोबर काहीच बोलत नाही. मग आता ट्रे घेऊन ती बाहेर येते. लगेच प्रियंका सुद्धा तिच्या पाठोपाठ येते. मग उमा आता सगळ्यांना चहा देते, शिवनाथला देते, वेदाला देते आणि श्रीधरला असं वाटत असतं की आता आई मला सुद्धा चहा देईल म्हणून आता तो हात पुढे करतो. तेवढ्यातच उमा लगेचच तो ट्रे तिथे खाली टिपॉयवर ठेवते आणि त्याला चहाच देत नाही. त्याला खूप वाईट वाटत असतं. प्रियंकाला सुद्धा आता त्याच्याकडे पाहून वाईट वाटतं. मग आता शिवनाथ चहाचा एक घोट पितो. तर त्याला कळतं की हा चहा उमाने बनवलेला नाहीये. तर प्रियंकाला असं वाटत असतं की शिवनाथ आता चहा पिईल आणि खुश होऊन मला म्हणेल की छान झालाय, अशी ती वाट पाहत असते. पण शिवनाथला आता रागच येतो आणि तो कप आणि बशी खाली ठेवतो आणि उमाला म्हणत असतो की उमा, तुम्हाला इतक्या वर्षाची माझी सवय माहीत नाहीये का, मला सकाळचा चहा तुमच्याच हातचा लागतो, एवढं सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही का. आता हे ऐकून प्रियंकाला खूप वाईट वाटत असतं. तर उमा सुद्धा आता शिवनाथकडे बघते, तिला सुद्धा वाईटच वाटत असतं. तर पुन्हा शिवनाथ म्हणत असतो की कोणीही मला चहा देऊन खुश करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याने तसा करू नये, कारण चहा पिऊन मी खुश होणार नाही आणि कुणालाही माफ करणार नाही. एक वेळ उमा तुम्ही माफ करचाल पण मी कधीच यांना माफ करणार नाही, त्याच्यामुळे माझ्यासाठी असं करायची गरज नाहीये हे त्यांना सांगा. आणि अजून एक, माधव कुठे आहे, तो दिसलेलाच नाहीये, उठला नाहीये का अजून. त्यावेळेस आता उमाला धक्काच बसतो, कारण आता उमाला तो रात्रीचा क्षण आठवतो की माधवने ड्रिंक घेतलेली असते आणि त्याला कशाचीच सूद नसते. आता ते सगळं आठवतं. मग आता उमा घाबरते आणि म्हणत असते की अहो माधव ना रात्री उशिरा आला आणि ना तो थोडासा आजारी आहे, त्याच्यामुळे मी त्याला औषध दिले आणि तो अजूनही झोपलेला आहे. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की असा कसा काय अचानक
अचानक आजारी पडला, बरं ठीक आहे त्याला आराम करू द्या. तर इकडे श्रीधर खुश होऊन म्हणत असतो की आप्पा मी तयार आहे, चला आपण जाऊया गोदामात. आता तो खूपच खुश होऊन म्हणत असतो. तर आता शिवनाथ त्याच्याबरोबर काहीच बोलत नाही. तो उमाला म्हणत असतो की उमा आम्ही जातो गोदामात, लवकर येईल घरी, असं म्हणून आता शिवनाथ तिथून निघून जातो. मग आता इकडे प्रियंका आणि श्रीधरला खूप वाईट वाटतं. मग श्रीधर आईला म्हणत असतो की आई मी जातो गोदामात. तर उमा सुद्धा त्याच्याबरोबर बोलत नाही. ती वेदाला म्हणत असते की वेदा तू आज कॉलेजला जाणार आहेस ना? तर वेदा म्हणत असते की हो आई जाणार आहे. तर उमा म्हणते की कॉलेजवरून ना लवकर घरी ये, तुझ्याकडे ना मला काम आहे. मग वेदा म्हणते की हो. आता श्रीधरला कळतं की आई सुद्धा माझ्याबरोबर बोलत नाहीये. मग आता श्रीधर तिथून आता नाराज होऊन जातो. श्रीधर गेल्यानंतर उमा आता लगेच उठते, कारण शिवनाथचा डब्बा भरायचा असतो म्हणून आता ती सुद्धा डब्बा द्यायला जाते. इकडे मात्र पद्मा आता रस्त्यातच येऊन बसलेली असते आणि चहा पित असते. आता ती तशी बसल्यामुळे रुद्र म्हणत असतो की आत्तू अगं दूधवाला, भाजीवाला, पेपरवाला सगळ्यांची यायची वेळ झालेली आहे आणि तू अशी रस्त्यामध्ये का बसलेली आहे? आणि तू अशी तर बसणार नाही, तुझ्या डोक्यामध्ये नक्की काय प्लॅन आहे आम्हाला तरी सांग की. त्यावेळेस मग पद्मा म्हणत असते की रुद्र अरे काय ना 25 वर्षापासून ना त्या शिवनाथचं मी इथून जाताना येणं जाणं पाहते, पण तो खूपच ताठ मानाने जातो रे. 25 वर्षापासून तो ताठ मानेने जातो कामाला, पण आज त्याची मान झुकलेली असणार आहे आणि ते मला पाहायचं आहे, म्हणून मी इथं बसलेली आहे. मग आता भास्कर आणि रुद्र खूपच खुश होतात. तेवढ्यातच तिकडून आता शिवनाथ गोदामात जाण्यासाठी आलेला असतो. आता पद्मा पाहते आणि जोरात त्याला आवाज देते, ए शिवनाथ. मग आता शिवनाथ पद्माकडे पाहतो आणि त्याला असं पद्मा रस्त्याला बसलेलं पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो. आता उमा आणि श्रीधर सुद्धा तिकडून आलेले असतात. ते दोघेही आता आश्चर्यचकित होतात. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की काय रे शिवनाथ आज कसा जाणार आहे कामावरती? नाही म्हणजे गावामध्ये तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिलेली नाहीये, आता ताठ मानेने जाऊ शकशील का कामावरती? आता त्यावेळेस शिवनाथला खूपच वाईट वाटतं. तर पद्मा तरी सुद्धा गप्प बसत नाही. ती म्हणत असते की शिवनाथ आजचा दिवस आणि आजची तारीख लक्षात ठेवायचं, कळलं का? येतंय ना ध्यानात? का ध्यानात आणून देऊ? मग आता शिवनाथला, उमाला, श्रीधरला खूपच राग येतो. शिवनाथ आता रागाने श्रीधरकडे पाहत असतो, कारण त्याच्यामुळेच ही वेळ आलेली आहे असं त्याला वाटत असतं. आता श्रीधर बिचारा खाली मान घालूनच उभा राहतो. मग आता शिवनाथ रागाने गाडी काढतो आणि लगेचच तिकडे गोदामात निघून जातो. उमा सुद्धा आता त्याला डबा देते, तर आता तो निघून जातो. श्रीधर सुद्धा त्याच्या पाठीमागे निघून जातो. आता उमा आतमध्ये चाललेली असते. त्यावेळेस पद्मा तिला म्हणत असते की ए थांब, कसं काय तुझ्या नवऱ्याचा अपमान केला, त्याला कसं काय झुकवलं, बघितलं ना त्याची मान कशी काय झुकवलेली आहे. आता अशी झुकत झुकत ना एक दिवशी माझ्या पायाखाली मी गाडणार आहे आणि तो दिवस लांब नाहीये, जवळच आहे. आता हे ऐकून उमाला आश्चर्यच वाटतं. उमाला खूप वाईट सुद्धा वाटत असतं की सख्खी बहीणच अशी कशी काय वागू शकते. तर पद्मा आता इकडे खूपच ॲटिट्यूडमध्ये आता चहा पित असते आणि उमाला तिकडे खूप वाईट वाटलेलं असतं. तर इकडे शिवनाथ आता गोदामात चाललेला असतो. तर आता त्याला ते सगळे क्षण आठवत असतात की कसं श्रीधर आणि प्रियंका लग्न करून आले आणि मग पद्माने त्याचा अपमान केला, ते सगळं आठवत असतो. त्याचं काही गाडी चालवण्यावरती लक्षच नव्हतं. आता पोरं पण रस्त्यावरती मध्येच बॉल खेळत असतात. तर नेमकं आता ते धडकणार असतात, तेवढ्यात शिवनाथ आता जोरात ब्रेक दाबतो आणि मग ते पोरं सगळेजण घाबरतात. तर आता मग तिथली माणसं असतात ते जमतात आणि म्हणत असतात की अहो हे काय करताय, पोरं खेळतात तुम्हाला दिसत नाही का? मग तो दुसरा माणूस म्हणत असतो की हो याच्यामध्ये त्यांची काय चूक आहे, पोरच रस्त्यामध्ये खेळतायत, गाड्या तर येणारच ना, उलट हे होते म्हणून त्यांनी ब्रेक दाबला, दुसरं कोणी जर असतं ना तर ऍक्सिडेंटच झाला असता. तर शिवनाथ म्हणतो की हा नाही, ते जरा माझंच लक्ष नव्हतं, मी जरा दुसरीकडे म्हणजे माझं लक्ष होतं. मग आता तो एक माणूस म्हणत असतो की ओ शिवनाथ भाऊ काय झालेलं आहे, काय टेन्शन आहे का? तर दुसरा माणूस म्हणत असतो की अहो टेन्शन म्हणजे तुम्हाला कळलं नाही का, गावात म्हणत होते की शिवनाथच्या मधव्या पोराने लव्ह मॅरेज केलेलं आहे, पळवून पोरगी आणलेले आहे. तर आता शिवनाथला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर दुसरा माणूस म्हणत असतो की काय सांगताय, अहो मोठा भाऊ घरामध्ये असताना असं कसं काय झालं, आणि ह्यांनी तर अरेंज मॅरेज करायचं असं ठरवलं होतं ना, मग असं कसं काय झालं? आता सगळे गावकरी चर्चा करत असतात. तेवढ्यातच तिकडून भास्कर येतो आणि भास्कर म्हणत असतो की आता काय करणार, संस्कार, अहो आई बापांचे संस्कार, बापानेच चांगले संस्कार नाही लावले तर काय करायचं? पोरांनी रस्त्यावर खेळायचं का गार्डनमध्ये खेळायचं, का पोरांनी पळून जाऊन लग्न करायचं, का आई वडिलांच्या इच्छेने लग्न करायचं? हे सगळं संस्कारावर असतं ना. जर संस्कारच नाही चांगले लावले तर काय होतील? बापाने तेच केलं म्हटल्यावरती पोरगं पण तेच करणार ना. आता ज्यावेळेस भास्कर हे सगळं सांगत असतो
त्यावेळेस गावकरी आता खूप खुश होऊन हे सगळं ऐकत असतात. शिवनाथला मात्र खूप अपमान झाल्यासारखं वाटत असतं. त्याला भास्करचा खूप राग येत असतो, पण आता तो तरी काय करणार. भास्कर मात्र चान्स घेत असतो शिवनाथला बोलण्याचा आणि त्याला खूप नावं ठेवत असतो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की बंटी मामाने आता उमाला राघवला व्हिडिओ कॉल करून लावून दिलेला असतो. आता उमा बोलत असते आणि राघवला पाहून तिला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणत असते की राघव, अरे तू घरामध्ये नाहीये तर मला काहीच करमत नाहीये आणि जेवण सुद्धा जात नाहीये. तर तिकडून राघव म्हणत असतो की आई, माझी पण काय अवस्था वेगळी आहे का ग, मला पण तुझी लय आठवण येते. आता तेवढ्यातच तिकडून शिवनाथ येतो आणि हे सगळं बोलणं ऐकतो आणि राघवला म्हणत असतो की एवढीच तुला जर आमची काळजी वाटत होती तर कशाला भावाचं लग्न लावून दिलं, लवकर इथून चालता हो, असं म्हणून आता तो त्याला धक्का देतो आणि म्हणत असतो की परत इथे दिसायचं नाही. आता हे सगळं उमा पाहते आणि ती मोठमोठ्यानेच रडायला लागते. त्यावेळेस प्रियंका हे सगळं ऐकत असते. मग ती म्हणत असते की आई, तुम्ही रडू नका, आमच्यामुळे राघव भाऊजी हे घर सोडून गेलेले आहेत ना, आता मीच त्यांना ह्या घरामध्ये घेऊन येते, हे घर मी तुटू देणार नाही, असं आता ती उमाला वचन देते. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.